पोलीस भरती 2024 9व्या दिवसामधलं पहिलं एक्झाम्पल. अमित काय प्रश्न विचारलाय? अमित व गणेश यांच्या वजनाची बेरीज दिली आपला 130.6 किलो. कोणाच्या? अमितच्या आणि गणेशच्या. आणि अमितचं वजन दिलंय 65.4 किलो, म्हणजे एक जणाचं वजन दिलंय. आणि आपलं विचारलंय गणेशचं वजन किती. हा प्रश्न विचारलाय पुणे लोहमार्ग 2023 ला. आता अमित त्यासाठी ए लिहू आपण आणि गणेश त्यासाठी जी. यांच्या वजनाची बेरीज दिली 130.6. 130.6 आणि अमितचं म्हणजे ह्या एचं वजन दिलंय 65.4 kg. त्याच्या जागेवर डायरेक्ट 65.4 लिहून टाकायचं, अधिक गणेश आहे तसंच, बरोबर 130.6. आता हा 65.4 पलीकडे न्यायचा. इकडं अधिक मध्ये आहे ना, प्लस मध्ये इकडं त्याचं चिन्ह प्लस असतं, काय नाही म्हणजे तो पलीकडे नेल्यावर वजा होणार. म्हणजे जी एकटा राहणार इकडे. आपला जी ची किंमत काढायची. जी म्हणजे गणेशचं वजन आहे. जी बरोबर 130.6 हे आहे तसंच लिहायचं आणि वजा वजा काय होईल 65.4, कारण इकडे अधिक मध्ये पलीकडे नेले वजात होईल 65.4. आता मी सांगितलं होतं पॉईंटच्या पुढं समान जर अंक असले तर वजाबाकी करायला काहीच प्रॉब्लेम नाही. ह्या 6 मधून 4 गेला, राहिला 2, पॉईंटच्या जागेवर पॉईंट. आणि 130 मधून 65 जर गेले तर 65 राहतात, म्हणजे 65.2 हे आलं आपलं उत्तर. समजले? तू इथे चालतं ना, घ्या लिहून. 2 नंबरचा प्रश्न काय? एका हौदात 2025 लिटर पाणी होतं. त्यापैकी 1265 लिटर पाणी शेतीसाठी वापरलं आणि 98 लिटर पाणी गळून गेलं. तर हौदात एकूण उरलेलं पाणी किती आपलं विचारलंय. टोटल पाणी होतं 2025 किलो. त्याच्यामधलं वजा आपलं काय करायचं? जेवढं पाणी गळून गेलंय किंवा म्हणजे त्या हौदामधून गेलंय निघून तेवढं आपलं त्याच्यातून वजा करायचे. कोणतं गेलंय निघून? 1265 लिटर हे शेतीसाठी वापरलेलं आणि 98 लिटर हे गळून गेलेलं, अधिक 98. ह्या दोन्हीची बेरीज करावं लागेल. येते का लक्षात? 5 आणि 8 कंस अगोदर सोडून घ्यायचा. 5 आणि 8 यांची बेरीज जर केली तर किती होईल? 13 3 हातचाला 1, 9 1 10, 10 6 16, 16 6 हातचाला 1, 2 1 3 आणि 1 1. हा वजा होईल 2025 मधून. याची वजाबाकी पण डायरेक्टली जागच्या जागेवर करायची. 5 मधून 3 गेले, राहिले 2. 2 मधून 6 जात नाही तर म्हणून इकडून एक उसना घेतला, इथं झाले 12, इथं राहिले 9. कारण 9 शून्यामधून पुन्हा आपला 3 घालवायचा जाणार नाही, पुन्हा याच्याकडून एक हातचा आपला घ्यावा लागेल. इथं राहिला 1 आणि हा झाला 10. 10 मधून 1 पुन्हा पलीकडे दिला. त्याच्यानंतर 12तून 6 गेल्याच्या नंतर 6, 9तून 3 गेल्याच्या नंतर 6 आणि 2च्या जागेवर 1 राहिला होता, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 662. हे आलं आपलं उत्तर. चला क्वेश्चन नंबर 3 बघा. काय दिला क्वेश्चन नंबर 3? एका मुलानं 325 मध्ये 46 मिळविण्याऐवजी, म्हणजे त्याला 325 आणि 46 यांची बेरीज करायला सांगितली. 325 अधिक 46 करायला सांगितलं होतं. हे करण्याऐवजी त्याने काय केलं? त्याच्यामधून ते वजा केले, 46 वजा केले, म्हणजे 325 मधून 46 त्याने वजा केले. आणि आपला काय विचारलंय? दोन्ही उत्तरामध्ये फरक किती येणार आहे. तर त्याच्या उत्तरात फरक किती आहे, म्हणजे ह्या दोन्हीचं सोल्युशन काढायचं. याची बेरीज करायची, याची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येतून पुन्हा छोटी संख्या वजा करायची. आता याचा काय नाही, 6 5 1101 हातचाला 1, 2 1 3, 3 4 7 आणि 3 3, ह्याला 371. 5 मधून 6 जात नाही, तिकडून एक हातचा दिला, ते झाले 15. 15 मधून 6 गेल्याच्या नंतर शिल्लक राहिले 9, इथं राहिले 11, याच्याकडून एक हातचा पुढं. 11 मधून जर 4 गेले तर शिल्लक किती राहते ना? 7 आणि 2च्या जागेवर 2, म्हणजे आपला 371 मधून 279 वजा करावं लागेल. त्यावेळेस आपला त्या दोन्ही उत्तरामध्ये किती फरक पडला हे निघेल. 371 वजा 279 करायचं. आता 1 मधून पुन्हा 9 जात नाही, 7 कडून एक उसना दिला, झाले 11. 11 मधून 9 गेले, राहिले 2, इथं 7च्या जागेवर राहिला शिल्लक 6. 6 मधून पुन्हा 7 जात नाही, याच्याकडून एक उसना घेतला, इथं राहिले 2, हा झाला 16. 16 मधून 7 गेले तर राहिले 9 आणि 2 मधून 2 गेले 0. याचं उत्तर आलं 92. प्रश्न काय विचारलाय? हा क्वेश्चन नंबर 4. 1 2 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी
आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या यांच्यातला फरक विचारला आपल्याला. सगळ्यात मोठी 5 अंकी. आता इथे अंक किती येते? 1 2 3 4 5. 5च अंक येते. ह्या 5 अंकापासून मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल? मी त्या दिवशी काय सांगितलं होतं की मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा, त्याचा क्रमाने उतरत्या क्रमाने अंक लावून टाकायचे. काय होईल? 5 4 3 2 1. आणि 5 अंकी सर्वात लहान जर म्हणलं तर लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत चढत्या क्रमाने लिहायचंय. 1 2 3 1 2 3 4 5 आणि यांची करायची वजाबाकी. एकामधून 5 जात नाही, दोनामधून 4 जात नाही, इथपर्यंत प्रॉब्लेम 3 पर्यंत. काय करायचं? इथून हातचा द्यायचं चालू करायचं. इथं राहिला 3, इथं राहिला 2, इथं राहिला 1 आणि त्याच्या पुढे 1 1 लावून टाकायचा. आणि इथं झाले 11. 11 मधून 5 गेले राहिले 6, 11 मधून 4 गेले राहिले 7, 12 मधून 3 गेले राहिले 9, 3 मधून 2 गेले 1 आणि 5तून 1 गेल्याच्या नंतर 4. 41,976 हे आलं आपलं उत्तर. आता पुढचा क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणल्यानंतर मी सांगितलं होतं सगळ्यात मोठा अंक म्हणजे 9 लिहून टाकायचा 5 वेळा. 5 वेळा 9 लिहिला. त्याच्यानंतर लहानात लहान 4 अंकी सांगितलंय आपल्याला. लहानात लहान 4 अंकी. लहानात लहान म्हणल्याच्या नंतर 1 लिहायचा आणि बाकीचे जेवढे अंक शिल्लक राहतील तेवढे 0. 4 अंकी म्हणल्याच्या नंतर 1 आणि 3 वेळा पुढे 0. हे टोटल झाले 4 अंक. आणि यांची करायची वजाबाकी. आपला विचारला यांच्यातला फरक किती आहे दोन्ही संख्यातला. 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9तून 1 गेला 8 आणि 9शी 9. 98,999 हे आलं आपलं उत्तर. बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय? एका 2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानाची आदलाबदल केली. सुरुवातीची 2 अंकी संख्या व आदलाबदल करून मिळालेल्या संख्येतील फरक, दोन्ही संख्येतील फरक दिला 63 व त्यांची बेरीज दिली 121. तर सुरुवातीची संख्या ओळखा. आपला आदलाबदल केलेली संख्या नाही, सुरुवातीची संख्या ओळखायची. हा प्रश्न विचारलाय गोंदिया 2023 ला. हा प्रश्नाचं सोल्युशन 2 प्रकारे करू शकतात. एक तर डायरेक्ट उत्तर काढू शकतात, नाहीतर पर्यायावरून. आता आपण दोन्ही पहिली पद्धत कोणती सांगू? XY. समजा सुरुवातीची संख्या आपण X मानली आणि नंतरची संख्या बरोबर Y मानू. आता 2 संख्यांची त्यांनी सुरुवातीला काय दिलंय? फरक 63 आहे. बरोबर आहे. 2 संख्यांमधला फरक. तो X मधून Y गेल्याच्या नंतर फरक आहे का Y मधून X गेल्याच्या नंतर आहे, याचा काही मेळ नाही एक्झाम्पल मध्ये. अशा वेळेस काय करायचं? पर्याय जे आपले असते 21, 86, 29 आणि 28. त्याच्यामध्ये मोस्टली हे 3 पर्याय एकमेकांच्या जवळ येतात. 21, 29 आणि 28 आणि 86 फार मोठा पर्याय आहे. मग कॉम्पिटिशन तिन्ही पर्यायामध्ये शक्यतो जे सारखेले असते जवळजवळ त्यांच्यामध्ये असतं. हा पर्याय असू शकत नाही, एक अंदाज असतो. त्याच्यामुळे काय करायचं? छोटी संख्या येणार आहे. काय येणार आहे? छोटी संख्या. Y मधून X मायनस करायचा. म्हणजे नंतरची जी संख्या आहे ती आपण Y मानलेली आहे ना. Y मायनस X बरोबर 63 आणि Y अधिक X किती येतोय? त्यांची बेरीज Y अधिक X बरोबर त्यांनी दिल्या दोघांची बेरीज 121 आहे. आता दोन्ही समीकरणाची बेरीज करायची, कारण X चं चिन्ह वेगवेगळे आहे. X कॅन्सल. हे काय झालं? Y प्लस Y 2Y बरोबर 63 अधिक 121. 3 आणि 1 4, 6 आणि 2 8, 101. Y बरोबर 184 आणि हा गुणिले 2 पलीकडण्याला झाला भागिले 2. 92 व 18 बेदुने 4 म्हणजे Y बरोबर आला 4. सॉरी 92. Y बरोबर आला 92. आणि आता याची किंमत आपण समीकरणामध्ये टाकली की आपल्या X ची किंमत निघन आणि X ची किंमत निघली की आपली सुरुवातीची संख्या निघन. ही समजा समीकरण नंबर 2 मध्ये टाकली. हे झालं समीकरण 1, हे झालं समीकरण नंबर 2. काय आहे? Y अधिक X. Y च्या जागेवर काय टाकायचं? 92. 92 अधिक X बरोबर 121. X बरोबर 121 आहे तसंच पुढं आणि हा 92 इकडे अधिक आहे, पलीकडे आले वजा होईल. वजा 92. 92 जर 121 मधून वजा केले वरचा 21 आणि हे 8 किती झाले? 21 आणि 8 29. X बरोबर
29. 21 आणि 8 कशामुळे म्हणतोय? 100च्या पुढे 21 121 आणि 8 100 पेक्षा कमी आहेत, म्हणजे त्या दोघांची बेरीज केली की ह्याचं उत्तर. कळलंय का? आता आपल्या पर्यायावरून बघा. पर्यायावरून काय करायचं? दोन्हीतला फरक 63 येणार आहे. मग कोणता तरी अंक वेगळा उलटा करून बघायचा. हा उलटा केला तर 12 होईल. 12 आणि 21 मधला फरक असू शकतोय का तेवढा? 63 नसू शकतो, डायरेक्ट करते. 28 आणि हा उलटा केला तर 82 होईल. याच्यातला फरक होईल का? 28 म्हणजे 30च्या जवळ येते आणि 82 जाते ना. 80 मधून 30 जर वजा केले तर किती राहते? 50. म्हणजे हा पण फरक 50च्या आसपास राहतो, 63 होत नाही. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा राहिला 86 आणि 68. 86 आणि 68 ह्या दोघांच्या मधला फरक पण एवढा होत नाही. आणि 29 आणि 92, 29 आणि 92 ह्या दोन्ही मधला फरक होतोय का? 30 आणि 30 म्हणजे 30 आणि 60 90, म्हणजे 60चा फरक होतोय तिथं. आणि हा इथं 1 आणि हा 2 म्हणजे 63चा फरक होतोय. डायरेक्ट सी उत्तर. क्वेश्चन नंबर 7 काय? एका 2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज 10 आहे. म्हणजे जिचे 2 अंकी संख्या आहेत त्या 2 अंकाची बेरीज 10 आहे. हे एक लक्षात घ्या. त्या संख्येतील अंकाची अदलाबदल केली, म्हणजे त्याचे अंक जर एकक स्थानचा दशक आणि दशकचा एकक स्थानावर जर आणला तर येणारी संख्या आणि मूळ संख्या म्हणजे ती 2 अंकी संख्या यांच्यात 54चा फरक आहे. तर मूळ संख्या आपला विचारली. पर्याय काय आहे? 55. याच्यामधला फरक आपला 54 आला पाहिजे. त्या अंकाची अदलाबदल केली. आता 5 आणि 5 ह्या अंकाची अदलाबदल केल्याने काही फरक नाही पडणार. हे उत्तर नाही, हे 0 येणार त्यांच्यातला फरक. 37 आणि 73 म्हणजे 37 आणि 73 मोठा बनल. याच्यातला फरक बघायचा. किती येण्याच्यामध्ये फरक? 7 आणि 7 14, म्हणजे हा 6 आणि 6तून 3 गेले 3. याच्यातला फरक 36 येतोय, म्हणजे हे पण उत्तर नाही. 3 नंबर 28 आणि 82. 82 मोठा अंक बनन उलटा केल्याच्या नंतर आणि 28 यांच्यातला फरक बघायचा. एक हातचा दिला, हे झाले 12, 8 आणि 4 12 आणि इथं राहिला 7, 7 मधून 2 गेले 5, याला 54. म्हणजे पर्याय नंबर सी बरोबर आहे. हा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 8 आपला विचारलाय 8,76,543 या संख्येतील 6 व 5 या अंकाच्या जागांची अदलाबदल करायची. कोणत्या? 6 आणि 5. म्हणजे इथं 5 आणि 6 येईल. काय अंक तयार होईल? 8 7 5 6 आणि 4 3 ही नवीन संख्या तयार होईल. अंकाची अदलाबदल केल्यास त्या संख्येमध्ये किती फरक पडेल? म्हणजे त्या दोघांची वजाबाकी. फरक पडेल म्हणलं की आपण समजून जायचं वजाबाकी. वर्धा चालक 2023 ला विचारला हा प्रश्न. ह्या दोघांची वजाबाकी केल्याच्या नंतर मोठी संख्या ही आहे 8,76,543 वजा 8,75,643. ह्या 2 अंकाची 6 आणि 5 ची अदलाबदल केली, म्हणजे इकडचा पलीकडचा अलीकड गेला. यांची वजाबाकी करताना 3तून 3 गेला 0, 4तून 4 गेला 0, 5तून 6 जात नाही, तिथून एक उसना घेतला, इथं झाले 15 आणि इथं राहिले 5. 15तून 6 गेले 9, 5तून 5 गेले 0, 7तून 7 गेले 0, 8तून 8 गेले 0, शिल्लक राहिले फक्त 900. त्याला आपलं उत्तर. प्रश्न काय? 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर दिलंय, म्हणजे माप काय केलंय? 1 मीटर मध्ये दिलंय, दुसरा सेंटीमीटर मध्ये दिलंय. हा मेन प्रॉब्लेम आहे क्वेश्चन मध्ये. आणि बरोबर किती आहे मध्ये काय वजा चिन्ह आहे. 4 मीटर तर 40 सेंटीमीटरचं सुरुवातीला आपला मीटर मध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. 40 मी सांगितलं होतं 100 सेंटीमीटर कालच, बरोबर 1 मीटर आहे का नाही? मग 40 सेंटीमीटर जर म्हणलं त्याचं मीटर मध्ये रूपांतर करताना मी सांगितलं होतं 100 ने भागायचं. 100 ने भागिल्यानंतर शून्याला गेला 0, 4 भागिले 10 यालाच आपण काय लिहितो? 0.4. कारण हा पॉईंट इथं आणला की हा 0 पण गेला. 0.4 वजा करायचे आपला 4 मीटर मधून. 4 वजा 0.4. आता 0.4 पुढे गेले, याला काय करायचं? एक पॉईंट द्यायचा आणि पुढे एक 0 द्यायचा. 4च्या पुढे एक पॉईंट देऊन 0 द्यायचा, कारण त्यावेळेस आपला पॉईंट वजा करता येईल. आता 0तून 4 जात नाहीत म्हणून इकडून एक उसना दिला, इथं राहिले 3, इथं झाले 10, 10तून 4 गेले, खाली राहिले 6, पॉईंटच्या जागेवर पॉईंट, 3तून 0 गेला 3.6 मीटर. काय आलं उत्तर? एकाशामध्ये मीटर मध्ये. टॉपिक संपला. काय उरल्या सुरलेलं जरी राहिलं काही, कोणत्याही टॉपिक मधलं जर काही शिल्लक राहिलं तर सगळे 90 दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर ते आपण सेपरेटली कव्हर करू. पण मोस्टली ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, आपण 5000 क्वेश्चन करायचं ठरवलं होतं,
त्याला काय होतंय, लय लॉंग टाइम होतोय. त्यामुळे टाइम शॉर्ट करण्यासाठी एका टाईपचे ज्या टाईपचे क्वेश्चन विचारलेत पोलीस भरतीला आतापर्यंत, त्याच्यातले अवघड क्वेश्चन आपण साईडला काढून तेवढेच घेतो सॉल्व्ह करून, आणि बाकीचे क्वेश्चन तुम्हाला तरी बी येणार इथं. सोपे क्वेश्चन तर येते ना अवघड क्वेश्चन झाल्याच्या नंतर, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार. आणि वेळ वाचन. का सगळेच क्वेश्चन घ्यायचे, का सगळे क्वेश्चन घ्यायचे? हा तेच. पुढचा टॉपिक आहे गुणाकार.